मुंडे साहेबांचं नेतृत्व कसं होतं, त्यानंतर जवळपास 15 वर्ष राज्यातही सरकार नाही आणि नंतर देशातही सरकार नाही अशी परिस्थिती 2004 नंतर होती. 1999ला आपलं सरकार अगदी थोड्या मतांनी गेलं, पण मुंडे साहेबांनी संघर्ष सोडला नाही. आणि एखादा व्यक्ती कसा असो बघा, मी अगदी जवळून बघितलेलं आहे. खरं तर अनेक वेळा पदं गेली की लोक फारसं विचारत नाही. पद असली की समोर समोर करणारी लोक पद गेल्यानंतर दिसतही नाही. पण 15 वर्ष पदावर नसतानाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त रुबाब असलेला नेता जर कोणी असेल तर ते आमचे गोपीनाथराव मुंडे होते. पदाची आवश्यकताच नव्हती. गोपीनाथराव ज्यावेळी रस्त्याने निघायचे त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा देखील जास्त लोकांचं समर्थन, साथ आणि आशीर्वाद हा मुंडे साहेबांना मिळायचा. आणि या सगळ्या संघर्षामध्ये मला या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद आहे की मला खूप जवळून त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. विधानसभेमध्ये विशेषतः मला एक फायदा होता, मी वयाने लहान होतो, त्यामुळे मुंडे साहेब सगळी कामं मला सांगायची. कुठली गोष्ट करायची असेल तरी मला जबाबदारी द्यायची. त्यामुळे इतक्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. एखाद्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे, कसं उत्तर दिलं पाहिजे, कशी कुरघोडी केली पाहिजे, याची जी हातोटी त्या ठिकाणी गोपीनाथरावजींकडे होती, असे फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात.